विठ्ठल यावं. तसंच हे महाराज, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, हे आमचं एका जन्माचं पुण्य नाही, एका जन्माचं फळ नाही, अनंत जन्माच्या पुण्याचं फळ आहे. म्हणून आम्हाला हा जन्म मिळाला आहे. आणि हा जन्म मिळाल्याच्या नंतर हा आम्हाला कसा घालवायचा आहे? भगवंताच्या भक्तीत घालवायचा आहे, भगवंताच्या नाम संकीर्तनात घालवायचा. आम्हाला आज आपण म्हणतो आपल्या संप्रदायामध्ये जर बघायला गेलं तर गळे इष्टलिंग घेण्याचा गुन्हा, गळ्यामध्ये लिंग घालण्याची सुद्धा लाज वाटते. गळ्यामध्ये हेडफोन घालायला कुणाला लाज वाटत नाही. हे असं काट टाकून सगळेजण हिंडतात. पण एक इष्टलिंग घालायची लाज वाटते, एक रुद्राक्षाची माळ घालायची लाज वाटते, एक तुळशीची माळ पण घालायची लाज वाटते. ज्या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे त्या गोष्टीची लाज वाटते, आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही गळ्यात घालून हिंडत असतो. एवढी वाईट अवस्था चालली. अभिमान असला पाहिजे स्वधर्माचा. म्हणून आपल्याला आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग असणं गरजेचं आहे, कपाळाला विभूती असणं गरजेची आहे. 5 मिनिटं आम्ही पूजा करायला एक चित्त राहू शकत नाही महाराज. पण मोबाईल बघताना 2 तास कधी निघून जातात हा कळत नाही.